ओम साईराम. नमस्कार. मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. खूप दिवसांनी घेऊन येत आहे मी तुम्हाला बाबांचं रीडिंग. काय म्हणत आहेत बाबा ते आपण बघूया, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं आपण बघणार आहोत ते म्हणजे दरवर्षी आपण राशीसूत्र तयार करतो, पण यावर्षी मी विविध अनेक सूत्र तयार केलेली आहेत. स्टेटसला नक्की वरती दिलेल्या नंबरवर बघा. तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते, श्रावणी पौर्णिमेला हे बांधायचं असतं. पुढच्या पौर्णिमेपर्यंत मध्ये काढून ठेवलं किंवा आपल्या योग्य त्या कामापुरतं बांधलं तरीही चालतं. ही राखी नाही, त्यामुळे पती पत्नी मुलं सगळे जण बांधू शकतात. यामध्ये मी तब्येतीसाठी तयार केलंय ते म्हणजे 7 चक्रा सूत्र. त्याचबरोबर तयार केलंय वेट लॉस सूत्र, वजन कमी करण्यासाठी. शैक्षणिक रक्षासूत्र की मुलांनी अभ्यास करावा म्हणून. व्यवसाय वाढीसाठी रक्षासूत्र, धनयोग रक्षासूत्र, त्याचबरोबर गर्भधारणा रक्षासूत्र, त्याचबरोबर मॅरेज रक्षासूत्र, डायबिटीस रक्षासूत्र आणि सरकारी नोकरी रक्षासूत्र. ही रक्षासूत्र, त्याबरोबर कार रक्षासूत्र आणि हाऊस रक्षासूत्र आणि सगळ्यात छोट्या मुलांसाठी सुलेमानी हकीकचं रक्षासूत्र असं तयार केलेलं आहे. तर यापैकी प्रत्येक रक्षासूत्र ही 500 रुपये किंमत आहे. सुरुवात आहे 500 रुपये किंमत आहे. परत पुढच्या महिन्यामध्ये किंवा 15 तारखेच्या नंतर ज्यांचं बुकिंग होईल त्यांना 150 रुपये कुरिअर चार्ज द्यावा लागेल. 650 रुपये त्याची किंमत होईल. आत्ता 15 जूनपर्यंत ज्यांचं बुकिंग होईल त्यांना कुरिअर फ्रीमध्ये मिळेल. त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला 2 लाईव्ह आहेत आपले क्रिस्टलचे. त्याची ऑफर चालू आहे. फक्त ऑफरचे रेट तेच आहेत, त्याबरोबर कुरिअर चार्ज द्यावे लागतील. त्याचबरोबर एंजल ब्युटीचा सुद्धा लाईव्ह आहे. जेव्हा वेळ होईल तेव्हा 10 तारखेपर्यंत ते लाईव्ह आहे. बघा, त्याच किमती, फक्त 150 रुपये कुरिअर चार्ज त्याला तुम्हाला द्यावे लागतील. त्याचाही लाभ घ्या, कारण आता दिवाळीपर्यंत क्रिस्टलवर ऑफर येणार नाही. त्यामुळं ज्यांना जे गरजेचं आहे ते घ्या. रक्षासूत्र सगळ्यांनी घ्या. आपल्याला जर या महागाईच्या काळात किंवा कशाच्या काळात जर आपल्याला सगळ्या बाजूनी नीट राहायचं असेल तर रेकीचं कवच हे आपल्या भोवती असलंच पाहिजे. त्यामुळं व्यवस्थितपणे या सगळ्यांनी रक्षासूत्र घ्या. चला, त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की 6 महिने झाले आहेत आणि आम्हाला अजूनही हे पाहिजे आहे, राशीचं ब्रेसलेट हवं आहे. 6 महिन्यासाठी घेतलं तर चालेल का? तर जरूर घेऊ शकता तुम्ही. 6 महिन्यासाठी सुद्धा घेऊ शकता. चला, बाबांची कार्ड मी काढलेली आहेत. 6-5 काढायची होती, पण 6 कार्ड आलेली आहेत. हा माझा उजवा हात आहे. ओम साईराम. आपण इथनं सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 या कार्डांसाठी. त्याचबरोबर 9 जूनचा माझा व्हिडिओ गप्पांचा बघायला विसरू नका. खूप छान एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगायची आहे मला. त्यामुळं 9 जूनला माझ्या गप्पांचा व्हिडिओ बघायला कुणीही विसरू नका. चला, पहिलं कार्ड बाबांनी दिलंय ते म्हणजे ओम साईराम. कार्ड दिलं आहे बाबांनी जीवन की पुस्तक. तर काय, जिंदगी में कुछ भी बुरे अध्याय हो सकते हैं, मात्र अच्छे अध्याय आना भी निश्चित है. म्हणजे आज जर तुमच्यावर वाईट दिवस असतील तर पुस्तकात जशी वाईट दिवसाची, आपल्या नशिबाच्या पुस्तकात जी वाईट दिवसाची पानं लिहिली आहेत, तर चांगल्या दिवसाची सुद्धा पानं ही निश्चित लिहिलेली आहे. त्यामुळं घाबरू नका, श्रद्धा सबुरी ठेवा, चांगलं वागा, चांगले विचार करा, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस सुद्धा नक्कीच बघायला मिळतील. चला, पुढचं कार्ड बाबांनी दिलेलं आहे कसमे आणि वचन. आपके या आपके परिवार में दिए हुए वचन हर कीमत पर पूरा करे. एकतर ना, कधी कुणाला कुठल्या गोष्टीचं प्रॉमिस करू नये. जर आपल्याला झेपत असेल, जर आपल्याला जमणार असेल तर प्रॉमिस करावं. वचन हा शब्द फार मोठा आहे आणि तो पाळण्यासाठी रामानं काय केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं एकतर कुठं वचन देऊ नका, आणि दिलं तर ते कायमस्वरूपी पाळा. आत्ता जर तुमच्यावर वाईट दिवस असतील काही, तर तुम्हाला ह्याचा अर्थ असा आहे की कुणाला दिलेलं जर वचन तुम्ही पाळलं नसेल तर त्याचं तुम्ही ते भोगत असाल, किंवा मग तुम्हाला ते वचन पाळलं पाहिजे, म्हणजे तुमच्या मागं जी काही इडापिडा असेल ती निघून जाईल, हा अर्थ होतो. ओम साईराम. तर चला, तिसरं कार्ड आहे बाबांचं ते म्हणजे शिवशक्ती कार्ड. आपके भीतर मर्दाना तथा स्त्री ऊर्जाओं को संतुलित कीजिए. आता आपण कायम सगळ्या जणांमध्ये आपल्याकडं दोन्ही ऊर्जा असतात, स्त्री आणि पुरुष या दोन्ही ऊर्जा असतात. प्रत्येकाचं एक मन मायाळू असतं तर एक मन कठोर असतं.
हे सगळं युद्ध आपल्या मनांमध्ये रोज काही चालू असतं. पण शिव आणि शक्ती हाच त्याचा अर्थ आहे. दोन मनांचा अर्थ, की एक मन सांगतं हे चांगलं कर आणि दुसरं मन सांगतं हे असं नको करू, असं कर. असं द्वंद्व आपल्या मनामध्ये जेव्हा चालू असतं तेव्हा ते शिवशक्तीचंच प्रतीक असतं. पण त्याच्यावरच तुम्हाला संतुलन मिळवायचंय, ना वाईट करायचंय ना तुम्हाला जे करायचंय ते करायचंय, त्यातला मधला मार्ग काढायचा आहे. आणि या प्रकारे दोन्ही मनांच्या भांडणांचं संतुलन हे चांगल्या प्रकारे ठेवायचं आहे. ओम साईराम. पुढचं कार्ड आहे स्वप्न. तर स्वप्नों के द्वारा मैं आपके साथ संवाद करूंगा. आता तुमचा कोणताही प्रश्न बाबांना तुम्ही आता विचारला असेल तर तुमचे गुरु किंवा स्वतः बाबा हे तुमच्या स्वतः स्वप्नामध्ये येतील आणि तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देतील, किंवा तुम्हाला कशी सुटका हवी आहे, काय हवं आहे हे बाबा तुम्हाला नक्की सांगून देतील. त्याचबरोबर ओम साईराम. पुढचं कार्ड आहे ते म्हणजे ध्यान. अतिशय महत्त्वाचं. या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ध्यान, आणि सगळ्यात मोठा आनंद काय असेल तर ते सुद्धा म्हणजे ध्यान, म्हणजेच मेडिटेशन, म्हणजेच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे, शून्य विचारात जाणे आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणे, ह्यालाच ध्यान किंवा मेडिटेशन असं म्हणतात. ध्यान कीजिए, जप कीजिए, प्रार्थनाएं कीजिए और शांत रहिए. जर तुमच्या डोक्यामध्ये आत्ता मेंदूमध्ये अनेक विचार येत असतील, तुमच्यावर वाईट वेळ चालू असेल, तुमच्या मनासारखं घडत नसेल तर थोडंसं मेडिटेशन करा, जप करा, प्रार्थना करा, कुठं तुम्हाला आवडत असेल ते सारामृत हे काय ते सगळं वाचा, म्हणजे तुमचं मन हे शांत होईल. आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याच्यातनं. शेवटचं कार्ड आहे बाबांचं ते म्हणजे सच्चाई का सामना कीजिए. मृगतृष्णा के पीछे दौड़ना बंद कीजिए, वो भ्रांती है, मिथ्या है. सच्चाई का सामना कीजिए. आता आजकालच्या अफवा, आजकालच्या प्रत्येक जगामध्ये की बाबा 10,000 रुपये टाक त्याचे तुला लाखभर रुपये मिळतील, किंवा ही व्यक्ती आपल्यावर प्रेम करतच नाहीये पण आपण तिच्या मागं धावतच जायचं. बऱ्याच गोष्टी या प्रकारे सुद्धा घडतात, म्हणजे ते मिथ आहे, किंवा माहिती आहे आपल्याला की ही चुकीची गोष्ट आहे तरीही आपण त्याच्या मागं जेव्हा धावत असतो त्यावेळी ते खोटं असतं हे आपल्या मनाला समजावून सांगा की हे खोटं आहे, हे खरं नाहीये, त्याच्या मागं धावून आपलं काही चांगलं होणार नाहीये, वेळ वाया जाणार आहे, त्यापेक्षा जे खरं आहे त्याचा सामना करा. तर चला, हे होतं बाबांचं कार्ड रीडिंग. परत भेटूया गुरुवारी, पुढच्या गुरुवारी बाबांच्या रीडिंगमध्ये, नाही तर शनिवारी आपल्या एस ज्योतिष कट्टाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना ओम साईराम.